विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय भूगोल आणि महासागरांचं महत्त्व आपण शिकून घेत होतो. त्यातील उर्वरित भाग आपण आज घेणार आहोत. आपला विषय होता की आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात. मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळत असतात. नदी आणि तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचं प्रमाण हे खूप जास्त असतं. समुद्री जीव पकडण्याचं काम हे जगभर मोठ्या प्रमाणावर चालत असतं. मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. आहार हे जरी यामागचं मुख्य कारण असलं ना, तरीही औषध निर्मिती आहे किंवा खतांची निर्मिती आहे, संशोधन आहे इत्यादींसाठी या जीवांचा वापर केला जातो. भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट किंवा मोरी, रावस हे काय सगळे मासे आहेत इत्यादी हे सगळे समुद्री जीव खाल्ले जात असतात. आणि जगाचा जर विचार करायचा झाला तर यामध्ये आणखी काही इतर प्रजातींची भर पडत असते. मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा ह्या माशांमधून किंवा माशांच्या सेवनांमधून होत असतो. आता ज्या देशांना सागरी किनारा लाभलेला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे, अशा देशांतील लोकांचं जीवन हे पूर्णतः सागरावर अवलंबून असतं. मग काही उदाहरणं द्यायची झाल्यास तर मालदीव आहे, मॉरिशस आहे, सेशल्स बेटे आहेत. ही सगळी बेटे यांच्यावर जास्तीत जास्त व्यवसाय हा मासेमारीचा चालत असतो इतर व्यवसायांपेक्षा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तक्ता देण्यात आलेला आहे. तर तो तक्ता पान नंबर 34 तुम्ही बघत आहात. पाठ्यपुस्तक उघडा आणि तो तक्ता तुम्ही बघू शकतात. पान नंबर 34 त्यामध्ये महासागर आणि हवामान असा एक तक्ता देण्यात आलेला. स्क्रीनवर तुम्ही बघत आहात तो तक्ता. तर या ठिकाणी हवामान आणि महासागर यांचा एक तक्ता आहे. तर या ठिकाणी ठिकाण, देश, कमाल तापमान हे अंश सेल्सिअसमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि किमान तापमान हे अंश सेल्सिअसमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी तापमान कक्षा काढायची आहेत. सगळ्यात शेवटी जी रिकामी चौकट देण्यात आलेली आहे त्यामध्ये तापमान कक्षा. व ती कशी काढायची? कमाल तापमानामधून किमान तापमान हे वजा करायचं, ती असेल तापमान कक्षा. तर आपल्याला कोणकोणती ठिकाणे आणि देश दिले त्यांचा जरा विचार करूया. चीन, तुर्कस्तान, स्पेन, संयुक्त संस्थाने, न्यूयॉर्कचं, त्यानंतर संयुक्त संस्थाने डेनेव्हर, त्यानंतर अफगाणिस्तान आणि इराक असे देश दिलेले आहेत. आणि चीनमधील बीजिंग या ठिकाणचं कमाल आणि किमान तापमान आपल्याला अंश सेल्सिअसमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुर्कस्तानमधील इस्तंबूल या ठिकाणचं, स्पेन या देशातील माद्रिद या ठिकाणचं, त्यानंतर संयुक्त संस्थानांमधील न्यूयॉर्क आणि डेनेव्हर, अफगाणिस्तानमधील काबूल या ठिकाणचं कमाल आणि किमान तापमान आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इराक या देशातील बगदाद या ठिकाणचं कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये आणि किमान असं या ठिकाणी दोन्ही देण्यात आलेले आहे. आणि आपल्याला तापमान कक्षा तुम्हाला काढायची आहे. या वरील तक्त्यामध्ये दिलेल्या, तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या तक्त्यामध्ये 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्तादरम्यान येणाऱ्या काही ठिकाणांचं सरासरी कमाल आणि किमान तापमान दिलेलं आहे. आपण याआधी अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचा अभ्यास केला त्यावेळी हे पाहिलंय की 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्त कुठे येतात ते. त्याचा अभ्यास करा आणि नकाशा संग्रहाचा वापर करून आपण काही प्रश्नांची उत्तरं मांडायची आहेत. प्रत्येक ठिकाणच्या कमाल आणि किमान तापमानातील फरक काढायचा आहे आणि तुम्ही रिकाम्या तक्त्यामध्ये ते मांडायचं आहे. व ज्या ठिकाणच्या तापमानातील फरक हा 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे ते रकाने काय करायचं, तुम्ही लाल रंगाने रंगवायचं आहे. उरलेले सगळे रकाने तुम्ही निळ्या रंगाने रंगवायचे आणि मग ती ठिकाणे कोणती ते सांगायचं आहे.
नकाशा संग्रहातून ही सगळी ठिकाणे शोधायची आहेत. आपल्या पालकांच्या साहाय्याने तुम्ही हे करू शकता. कोणती ठिकाणे महासागरांच्या जवळ आहेत, मग त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे का जास्त आहे ते शोधायचं आहे. तापमान कक्षेमध्ये फरक होण्यामागचं प्रमुख कारण काय असेल? आता ही सर्व स्थाने कोणत्या कटिबंधात येतात? स्थानांच्या तापमानातील फरक किती आहे? मग कोणती ठिकाणे महासागरापासून लांब आहेत, मग त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आणि जास्त आहे, ते पण सांगायचं कमी आहे का जास्त आहे. सर्वात कमी किंवा सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे सुद्धा सांगायची तुम्हाला. देश, किमान आणि कमाल तापमानाचा स्तंभालेख काढायचा आहे आणि मग त्यासाठी रंगसंगती वापरायची. तुमचं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की हे तुम्ही जेव्हा कराल सगळं की लाल रंगाने काही रकाने तुम्हाला दाखवायचे आहे की नाही, 10पेक्षा जास्त तापमानामध्ये फरक असेल, 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, ती रकाने तुम्ही लाल रंगाने दाखवायची आहेत. तुमचं लक्षात यायचं असेल तापमान कक्षा कशी काढायची आहे. कमाल तापमानातून किमान तापमान वजा करायचं, ती असेल तुमची तापमान कक्षा. शेवटच्या तक्त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही घरी करायचा आहे. तर तुमचं लक्षात येईल की ही सगळी कृती तुम्ही जेव्हा कराल, वरील कृतीवरून तुमचं असं लक्षात येईल की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानांमध्ये फरक आढळतो. तसेच पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात तुम्हाला फरक आढळून येईल. तसंच सरासरी कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी, तर तापमानात सुद्धा तफावत तुम्हाला आढळेल. आता ही तफावत किनारी प्रदेशामध्ये म्हणजे समुद्र सानिध्य ज्या ठिकाणी आहे, तर किनारी प्रदेशामध्ये ही तफावत कमी आणि समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशांमध्ये, ज्याला म्हणतो आपण खंडांतर्गत प्रदेश, तर खंडांतर्गत प्रदेशामध्ये ती तफावत तुम्हाला जास्त आढळेल. तर याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, की महासागर, समुद्र आणि मोठे जलाशय यांच्या सानिध्यामधील प्रदेशात दिवसभराच्या तापमानामध्ये फारसा काही फरक पडत नाही. आता याचं कारण काय असेल, तर याचं मुख्य कारण आहे की जलाशयामधून बाष्पीभवन जेव्हा होतं तेव्हा बाष्पीभवनाद्वारे हवेमध्ये मिसळणारे बाष्प, हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेतात आणि साठवतात. त्यामुळे काय होतं की किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान हे समान राहतं. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण लंबरूप पडतात. हे आपण मागच्या प्रकारांमध्ये अभ्यासलं. त्यामुळे या भागामध्ये जमीन आणि पाणी जास्त तापते. या उलट काय होतं, ध्रुवीय प्रदेशांमध्ये जमीन आणि पाणी शीत राहते. जमीन आणि पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते. परिणामी काय होतं, पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होत असतात. या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात. त्यांना आपण काय म्हणतो, ग्रहीय वारे. आता हे वारे महासागरामध्ये पाण्याचे प्रवाह निर्माण करत असतात. काय करतात हे वारे, महासागरामध्ये पाण्याचा प्रवाह निर्माण करतात, लाटा निर्माण करतात. आता हे प्रवाह उष्ण आणि शीत, उष्ण किंवा शीत असतात. उष्ण प्रवाह काय करतात, नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात, तर शीत प्रवाह हे नेहमी उष्ण प्रदेशांकडे वाहत असतात. म्हणजेच काय, तर विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशांकडे आणि ध्रुवीय प्रदेशांकडून विषुववृत्ताकडे, ह्या पद्धतीनं हे ग्रहीय वारे वाहत असतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होत असते. आपण या प्रकरणात काय शिकतो आहोत, महासागरांचं महत्त्व आणि महासागरांच्या या सगळ्या
ग्रहीय वाऱ्यांमुळे प्रवाह निर्माण होण्यामुळे काय होतंय की त्या प्रदेशाचं तापमान हे सगळं तापमानाचं किंवा उष्णतेचं फेरवितरण होत असतं. कशामुळे? ग्रहीय प्रवाहांमुळे. उष्ण प्रदेशांकडे आलेले शीतप्रवाह काय करतात? तेथील किनारी भागांचं तापमान हे सौम्य करतात. तर थंड प्रदेशांकडे आलेले उष्ण प्रवाह काय करतात? तेथील भागाचं तापमान उबदार करत असतात. बघा, समजून घ्या. वरील दोन्ही प्रकारचे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करत असतात. एक प्रकारे तापमानाचं नियंत्रणच होत असतं. महासागरांच्या या प्रचंड विस्तारामुळे काय होते? पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणावर होते आणि मग ही क्रिया सतत चालू असते. त्यापासून काय होतंय? पृथ्वीवर पाऊस पडतो. महासागर हे काय असतात? पर्जन्याचे उगमस्थान असतात. म्हणजेच काय की महासागरांमुळेच, बाष्पीभवनामुळेच पाऊस पडतो. पर्जन्य, त्यामुळे त्याला आपण उगमस्थान म्हणूया की पर्जन्याचं हे जणू काय आहे? उगमस्थान आहे. मग पर्जन्याचं पाणी नदी, नाले यांच्याद्वारे शेवटी कुठे मिळतं? महासागरातच. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? पर्जन्य चक्राची ही सुरुवात आणि सांगता म्हणजे शेवट ही देखील महासागरातच होत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की समुद्र सानिध्य लाभलेल्या प्रदेशामध्ये हवामान हे सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागांमध्ये सगळ्यात जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारे विविध अशी उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यांमुळे काय होते? सागरी किनारी भाग हा मानवाला नेहमीच आकर्षित करत आलेला आहे. मित्रांनो, यापुढील विविध घटकांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.